हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ नक्कीच खास असणार आहे, त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। आता एवढं धुणं बघून तुम्ही म्हणताल हे नक्की किती दिवसाचं आहे, तर हो, आम्ही फिरायला गेलतो तिथून एवढं म्हणजे 2 बॅग धुणं तर धुवायला होतं, भरपूर असे कपडे धुण्यासाठी होते। तर माझं त्या दिवशीचं काम 4 वाजता आवरलं आणि तिथून नंतर मी लगेच माहेरी आले होते, कारण की वडिलांचं वर्षश्राद्ध होतं दुसऱ्या दिवशी। त्या दिवशी होती शिवजयंती, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ना ती धुवून ठेवलेली होती, पण पूजा करायची राहिली होती कारण की हार आणि फुलं आणायची होती। तर आता या इथे नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या पूजा करून घेतली। शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून झाल्यानंतर मग जी काही घरातली मम्मीची कामे आहेत ती आवरली, जसं की धुणं भांडी वगैरे, आणि त्यानंतर आम्ही स्वयंपाकाला लागलो। आता या इथे साईच्या हातात कॅमेरा असल्यामुळे त्यांनी कसं पण शूट केलेलं आहे। तर मम्मी ते सगळे स्वयंपाकाला लागले होते, कारण की सगळ्यांना सांगितलं होतं चुलत्यांना त्यांना, तर सगळ्याजणी जसं जमल तसं स्वयंपाकाला येत होत्या। 30 ते 35 लोकांचा स्वयंपाक करायचा होता। तर भावानी छान अशी भाजी जो मोठा गॅस आहे त्याच्यावर केली। जसं की आमचं माझ्या माहेरी हॉटेल आहे, त्याच्यामुळे भरपूर अशी मोठी मोठी भांडी तिथं आहेत। तर भाजी केल्यानंतर म्हणजे छोटी छोटी कामं आहेत ती घरात केली, जसे की भज्याचं पीठ मळणं किंवा पापड तळणं, ही सगळी कामं आम्ही बारीक गॅसवर करत होतो। भाजी झाल्यानंतर त्याने लगेच पुलाव भात सुद्धा करून घेतला। तर जवळपास सगळा स्वयंपाक हा होत आलेला होता, कारण की वर्षश्राद्धाचा जो स्वयंपाक आहे तो 12च्या आतमध्ये नैवेद्य द्यावा लागतो, त्यामुळे या इथे सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला होता। आता जसं येईल तसं म्हणजे फक्त चपात्या आणि भजी करायचे राहिले होते, त्याच्यामुळे जशा मग चुलत्या आत्याची सून वगैरे जे जसं येईल तसं त्या काम करत होत्या। तर या इथे आता मी नैवेद्य भरून जेवायलाच वाढणार होते। तर या इथे आता नैवेद्य भरून घेतले, पप्पांच्या फोटोची सुद्धा पूजा केली आणि सगळ्यांना जेवायला वाढलं। तर जेवणाचा मेनू होता चपाती, बटाट्याची भाजी, पातळ भाजी बटाटा वाटाण्याची, तसेच पुलाव भात, जिलबी, भजी आणि पापड। सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर कारण की जेवणही लवकर आवरली होती, मग सगळेजण गप्पा टप्पा मारत बसले होते आणि या इथं कृष्णाचं मामाच्या मुलीसोबत खेळणं चालू होतं। आता लहान लहान मुलं म्हटलं की त्यांना काही कळत नाही, म्हणजे ते त्यांच्या परीने खेळत असतात, पण आपण पण थोडीफार काळजी घ्यायला लागते। तर त्या तिथे वहिनी बसल्या होत्या, ते दोघांकडे लक्ष द्यायचं त्यांचं चालू होतं। यानंतर कृष्णाला छान अशी पेज करून घेतली आणि त्याला सुद्धा चारली। संध्याकाळचा आमचा जो नाश्ता आहे ना तो वडा सॅम्पलचा होता आणि त्यानंतर जायचं होतं गावात, कारण की गावातला बाजार होता आणि बाजार म्हटलं की म्हणजे बऱ्याचशा दिवसांनी मी बाजारात जाणार होते, काहीतरी खरेदी करायची होती, पण यावेळेस इतकं ट्रॅफिक होतं ना की भरपूर अशी गर्दी होती। तर माहेरी आलं की मुलींचं कसं असतं, हे करायचं ते करायचं, तर बरीचशी शॉपिंग जी आहे ती मुली माहेरी आल्यानंतरच करतात, कारण की त्यांना तेवढा टाईम भेटतो। तर या इथे आता कृष्णाचं फोटोशूट करायचं होतं, त्याच्यामुळे त्याला कपडे घेतले। तर या इथे आता चॉईसलाच भरपूर असा टाईम जातो, त्यामुळे अंधार पण पडत आला होता, त्याच्यामुळे त्याला कपडे पटकन घेतले आणि त्यानंतर बाकीची जी कामं आहेत ती करून घेतली। आता साईला खायची होती पाणीपुरी, त्याच्यामुळे पहिलं पाणीपुरी खायला थांबलो आणि त्यानंतर म्हणजे भरपूर 9 वाजेपर्यंत तर इथला बाजार चालू असतो आणि इथला यवतचा आठवडे बाजार हा खूप मोठा असतो, कारण की जवळच वाड्यान वस्त्या आहेत, त्याच्यामुळे भरपूर असा मोठा बाजार असतो। भावाने सुद्धा बाजारातून खायला आणलं होतं, जसं की डाळ, वाटाणे, फुटाणे, ते सुद्धा खाल्लं। तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ होता, आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।